तुम्हाला हे माहीत आहे का की एक कोथिंबीरीची जुडी स्वच्छ निवडून धुवून कट करून घ्यायची. बारीक कट केलेली कोथिंबीर एका ताटामध्ये टाकून घेतली की त्यामध्ये आपण बेसन पीठ टाकून घ्यायचं. बेसन पीठ टाकून झालं की यामध्येच आपल्याला 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ मिक्स झालं की यामध्ये आपण हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि मीठ याची पेस्ट तयार करून टाकूया. त्यानंतर गरम मसाला, लाल तिखट, धना जिरा पावडर, 1 चमचा जिरे, 2 चमचे पांढरे तीळ टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि ह्याला व्यवस्थित ह्याचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे. आता शक्य असेल तर पाणी नाही टाकलं तरीसुद्धा चालेल, पण लागत असेल तर थोडं थोडं करून असं पाणी टाकायचं आहे. चमच्याच्या साहाय्याने याचा डो बनवून घ्यायचा आहे. आता याचे रोल तयार करून घ्यायचे आहे. आता हे रोल आपण पांढऱ्या तिळामध्ये असे फिरवून घ्यायचे आहेत. आता एक एक करून सर्व रोल याच पद्धतीने तयार करून घ्यायचे आहे. आता आपल्याला ही शिजवून घ्यायचे आहेत. आता रोल तयार झाले की एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आहे. सर्व रोल आपण चाळणीमध्ये काढून घेतले. पाणी गरम झालं की लगेचच हे शिजायला ठेवून दिले. झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 7 ते 8 मिनिटानंतर आपण बघू शकतात आपले हे रोल व्यवस्थित असे शिजून झालेले आहे. आता हे थंड करून घ्यायचे आहे. थंड झाल्यानंतर आता हे रोल कट करून घ्यायचे आहे. छान याच्या गोल अशा कोथिंबीरीच्या वड्या आपल्या कट करून तयार झालेल्या आहे. आता एका साईडला तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम झालं की एक एक करून कोथिंबीर वडी यामध्ये सोडून घ्यायची. मंद आचेवर खुसखुशीत गोल्डन होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची. या वड्या जास्तीत जास्त महिनाभरसुद्धा टिकून राहू शकतात. फक्त याला फ्रीजमध्ये ठेवायचं. तयार आहे आपल्या कोथिंबीरीच्या वड्या. नक्की ट्राय करा.